गुड इव्हनिंग सगळ्यांना। बघा घराच्या मागे किती छान वातावरण आहे आणि कोकणात आता पावसाला सुरुवात झाली आहे। लोकांनी पेरणी करायला पण सुरुवात केली। थोड्या दिवसातच हे सगळं इकडे छान मस्त असं हिरवगार दिसेल, तेव्हा बघायला खूप छान वाटणार आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही काय करणार आहोत ते शेवटपर्यंत नक्की बघा। ही आहेत सुरणाची पानं आणि ह्याच्या आधी पण एक मी व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये दाखवले की आम्ही सुरणाचा कांदा कसा खोदून काढला। त्या व्हिडिओची लिंक पण मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्ही बघू शकता की सुरणाचं झाड कसं असतं आणि सुरण कसं खोदतात वगैरे कसं काढतात ते। आणि आम्ही खोदून ही 2 सुरण काढलेले आहेत आणि ही पानं आहेत। सुरण हे मूळव्याधाला चांगलं असतं, औषधी गुणकारी। आणि मी गावाला आले की मी असं सगळ्या जे आपल्याला शहरात नाही मिळत अशा सगळ्या मला गावाकडच्या भाज्या रानभाज्या आवडतात खायला। आणि मी आईंना आवर्जून सांगते, आई आज ही भाजी करू ती भाजी करू म्हणून, आणि आई पण मला सगळ्या भाज्या खाऊ घालतात आवडीने। तर आज आई मला सुरणांच्या पानांची भाजी बनवून देणार आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आम्ही दुपारी भाजी काढली आणि आता संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे थोडा काळोख आहे। अशी पानं काढून घ्यायची देठापासून, त्याचं देठ काढून टाकायचं आणि फक्त पानच घ्यायची। आणि पानं बारीक चिरून घ्यायची। ह्याच पद्धतीने आता आम्ही सगळी देठ काढून भाजी बारीक चिरून घेतो। मला सुरीने भाजी चिरायची सवय, मला नाही असं हे विळीने एवढं छान परफेक्ट बारीक चिरता येत। लाईट गेली होती मध्येच, त्याच्यामुळे काळोख झालता आणि आता परत लाईट आली। तर आमची सगळी भाजी बारीक चिरून झाली आहे। आणि हा कचऱ्याची पिकलेली पानं आहेत ना, ती घ्यायची नाही, फक्त जी कवळी कवळी असतील अशीच पानं घ्यायची भाजीला, म्हणजे भाजी छान होते। ही भाजी धुणार आधी का नंतर आता उकडवायला टाकणार ना। आता यात पाणी टाकून ही उकडायला ठेवूया चुलीवर। त्यात आपल्याला भाजीला उकडायला पाणी लागेल एवढं पाणी टाकायचं। चूल पेटवणं पण एक कला आहे आणि अफसोस ती कला अजून माझ्यात आलेली नाहीये, कारण का मला अजून चूल पेटवता येत नाही। मला कोणाची तरी हेल्प घ्यायला लागते। बघा आधी भाजी केवढी होती पातेला भरून आणि आता शिजून केवढीशी झाली। आता भाजी शिजली आहे, आता तिला उतरूया। उकडलेली सुरणाच्या भाजीतलं पाणी काढून ती पिळून घेतली आहे आणि त्यात टाकायला एक मोठा कांदा, 3 मिरच्या आणि 5-6 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात। मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला कसं तिखट आवडतं तसं। आणि आता आपण भाजी करूया। भाजीला चवीनुसार मीठ टाकून मीठ लावून घ्यायचं, म्हणजे असं मीठ लावून घेतलं ना की व्यवस्थित मीठ लागतं आणि मग चव पण छान लागते। आता तवा गरम आहे,
त्यात तेल ओतून घ्यायचं. आणि हा आमचा जुना तवा आहे, तर पहिले जुने तवे बघा कसे असे थोडे खोलगट होते कढई सारखे. लसूणच्या पाकळ्या टाकल्या, कांदा बारीक कापला होता तो कांदा टाकलाय. आणि आता हे सगळं परतायचं. कापलेल्या मिरच्या टाकल्या. आता कांदा भाजसपर्यंत जरा हे मिक्स करून घेऊ. आता कांदा परतून झालाय आणि त्यात आता सुरणाची भाजी टाकायची उकडलेली. ती उकडून घेतली, त्याच्यामुळे त्याला आता जास्त शिजवायला नाही लागत. नुसतं सगळं मिक्स करायचं सगळं व्यवस्थित. मग आपली सुरणाची भाजी खाण्यासाठी तयार. तर मस्त अशी सुरणांच्या पानांची भाजी आईंनी बनवलेली आहे आणि आता आम्ही ती भाकरी सोबत खातो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.